पहिला चेंडू बॅक टू बॅक टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने वन बाउन्स जातोय का डायरेक्ट जातोय. पंच मला कळवतील षटकार. पहिला चेंडू षटकार ढाकणे संघाकडनं. खराब सुरुवात मानता येईल ते शाही संघाकडनं. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने उंचावून मारला फटका. 6 धावा. पुन्हा एकदा टाकला चेंडू उलचार मारला प्रयत्न लॉंगॉलच्या दिशेला जातोय षटकार. चेंडू लगातार 2 षटकार. एक लॉंग ऑफच्या दिशेने एक लॉंग ऑनच्या दिशेने उथुंग मारलेले षटकार. धाव संख्या 6 आणि भरकन पुढे जाते. धाव संख्या होती ती 14. षटकातील पुढील चेंडू पंचांच्या डाव्या साईडने चेंडू घेऊन जातोय. महागडं षटक पडतं ते निखिल यांचं. पण पुरेपूर सामना करतोय तो किशोर. लगातार दुसरा षटकार मारलाय. बघूया आता तिसरा षटकार मारतो का काय. 2 षटकानंतर धाव संख्या आहे ती 14. महागडे षटक निखिल यांचा सामना करतो तो किशोर. लॉंग ऑफच्या आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारले उंतुंग षटकार. पुढील चेंडू निखिल यांचा. आता मात्र पहिला स्लिपमध्ये जातो. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चांगली चेंडू फेकी होते लक्ष्मण गोडमच्या. पहिला धाववाद होतो तो ढाकणे संघाचा फलंदाज आणि यश मिळतंय ते शाही संघाला. डीजे खूपच चांगली अशी चेंडूपैकी चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू जात होता पण चांगलं चप्पल असं क्षेत्ररक्षण. मूर्ती लहानपणी कीर्तिमान असा हा क्षेत्ररक्षक लक्ष्मण गोडाने सरळ चेंडूपैकी गोलंदाजाच्याकडे दिले. जर एष्टीरक्षकाकडे दिला असता तर धावबाद झाला नसता. परंतु चांगली चेंडूफेकी म्हणता येईल. आपण चांगल्या चेंडूफेकीमध्ये आपण पाहतोय नेहमी आवर्जून नाव घेतलं जातं ते रवींद्र जडेजा यांचं. त्याचप्रमाणे यांची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लक्ष्मण यांचं. षटकातील पुढील चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत आणि मला असं वाटतं त्यांचे क्षेत्ररक्षक सुद्धा आलेले आहेत आणि त्यांना घेण्यात येईल. काय हरकत नसावी. लवकर लवकर षटकातील 3 चेंडू झाले आणि 3 चेंडू धावा झाल्यात त्या मात्र 14. लवकर चला आता मीटिंग करू नका. वेळेचं बंधन असू द्या. खूप उशीर झालाय. पहिल्यांदाच आपल्याला 2 रनाची पेनल्टी बसली आहे आणि पुन्हा पेनल्टी बसून याची जरा नोंद घ्या. असू द्या काही होत नाहीये. 3 चेंडू झालेले आहेत काही हरकत नाही. घ्या 3 चेंडू झालेले आहेत काही हरकत नाही. घ्यायचंय. चला सगळे आलेले आहेत. घ्या क्षेत्ररक्षण करा. असू द्या आपण सगळ्यांना सहकार्याची गरज आहे. आपण पाहतो शाही संघ हा वासिंच्या जवळचा संघ आहे. लांबून आलेला संघ आहे. ढाकणे सुद्धा लांबून आलेला संघ आहे. लवकर आलेला आहे. मी दोन्ही संघांचं कौतुक करतो. आपण जरी वेळ झाला असले परंतु आपले सामने चांगल्या प्रकारचे पार पडणार आहेत आणि तुमचंही सहकार्य आम्हाला लाभणार आहे. तीन चेंडू झालेत. लवकर या अन्यथा पुन्हा पेनल्टी बसेल. चला चला लवकर क्षेत्ररक्षण लावा.
3 चेंडू आणि 14 धावा झाल्या. 2 चेंडूत आपण पाहिलं षटकार गेला तर तिसरा चेंडू मात्र पहिल्या स्लिपमध्ये गेला होता आणि धावबाद झाला होता तो ढाकळे संघाचा फलंदाज. नाव आहे त्याचं विशाल. बघूया पुढील चेंडू. सलामी आलेला किशोर चांगली फलंदाजी करतोय. बघितलं आपण लगातार 2 षटकार मारलेत त्या किशोर यांनी. महागडे षटक काही यशदायक षटक म्हणता येईल. आपल्याला एक विकेट सुद्धा धावबादच्या रूपाने मिळालेली आहे ती शही संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 2 खेळाडू त्यांचे आलेले आहेत आणि क्षेत्ररक्षणात बदल. पंच त्यांना लवकरच ताकीद दिली द्या. खूप उशीर करतायत ते. आता 12वे खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. शही संघाचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या, संपर्क साधा. चला 3 चेंडू झालेले. धावसंख्या आहे ती 14. 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसा. पाच षटकाचा सामना. 3 चेंडू 14 धावा. 1 गडी मात्र गेला तो ढाकणे संघाचा. षटकातील पुढील चेंडू. हॅलो चला पुढचा चेंडू. अहो काय चौदा धावा. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा उचल मारला चेंडू आमच्या दिशेत. कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येतो. षटकार होतो का काय आणि षटकार. लाजवाब फटका. 6 धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या येते 2-0. धावसंख्या होते ती 20. डीजे चार चेंडू जवळजवळ 20 धावा झालेल्या आहेत. त्यात ढाकणे संघाचा पहिला चेंडू पाहिला लॉंग ऑफच्या दिशेने. दुसरा चेंडू पाहिला लॉंग ऑनच्या दिशेने. तिसरा चेंडू गेला पहिल्या स्लिपमध्ये आणि चौथा चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने. म्हणजे आमच्या सर्व कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन धडकतोय आणि धावसंख्या 6 आणि भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 20. पुन्हा एकदा फाईनलच्या दिशेने चेंडू जातो. चांगला क्षेत्र पुन्हा धावमध्ये प्रयत्न होतो का काय आणि धावबाद. पुन्हा पुन्हा एकदा धावबाद झाला ढाकणे संघाचा फलंदाज. पहिलाही धावबाद झाला होता. दुसराही धावबाद. सुरुवात मात्र चांगली परंतु फलंदाज चुकीच्या निर्णयामुळे बाद होताना पाहतायत ते ढाकणे संघाचे. धावसंख्या आहे मात्र ती 20. चांगली धावसंख्या असताना रन आउट होते म्हणजे आत्महत्या केल्यासारखा एक प्रकार होतो धावबाद मध्ये. चुकीच्या मुळे फलंदाज बाद होतोय आणि पुन्हा एकदा धावबादच्या पद्धतीने त्यांना यश मिळतंय ते शही संघाला. धावसंख्या मात्र 20. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी. मला असं वाटतंय किशोरांनी ठरवलंय का आपणच फलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा उचल मारायला प्रयत्न. पुन्हा एकदा षटकार. महागडे षटक. धावसंख्या 26. आपण 2 चेंडू पाहिले असतील. 2 चेंडू धावबाद झाले होते परंतु 4 चेंडू सीमा पार धाडलेत आणि पहिला चेंडू सांगायचा एक या फलंदाजांनी सर्व बाजूला चेंडू खेळले. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने षटकार मारला. दुसरा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने षटकार मारला. तिसरा चेंडू तो थर्ड मॅनच्या दिशेने जात असताना धावबाद झाला. चौथा चेंडू पुन्हा एकदा षटकार मारला. पाचवा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला तिथे धावबाद झाला आणि 6वा चेंडू पुन्हा सीमापार.
म्हणजे 6 दिशाला 6 चेंडू पटकावणारा हा फलंदाज, अत्यंत चांगला असा फलंदाज, सर्व मदार त्या ढाकणे संघाची या किशोरवर. पहिलं महागडं षटक, आता वैयक्तिक संघाकडून दुसरं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज आहे रोहित. अजूनही सलामीला आलेला मैदानात किशोर अजूनही विकेटवर आहे. आता मात्र किशोरची जागा घेण्यासाठी तिथे आहे रवी. आता बघूया रवी हेवर सर्कलचा आहे, पहिल्या सर्कलचा पुरेपूर फायदा उचलला तो किशोर यांनी. धावसंख्या आहे मात्र 26 वैयक्तिक 24 धावांच्यावर मला असं वाटतं तो खेळतोय. 4 षटकाराने तो 26 धावांनी खेळतोय तो किशोर. रोहित संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो. ओढ विकेट मारा करणार लेफ्ट हँड फलंदाज, चांगला असा देतोय तो गोलंदाज रोहित आणि धक्का बसतो तिसऱ्या रूपाने तो ढाकणे संघाला. रवी यांचा पहिला चेंडू गडीबाद डीजे. तीन गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 26. पहिलं यश मिळून देतो तो रोहित. रवी हा बाद होतो. आता पुन्हा स्ट्राईक साठी जातो तो किशोर, ज्याने 4 षटकार मारले होते आपण पाहिलं होतं. आणि त्याचप्रमाणे आता बघू दुसऱ्या वरचा फायदा घेतो का किशोर. पुन्हा एकदा रोहितची गोलंदाजी, मला असं वाटतं आता राऊंड विकेट मारला करणार. पंचांच्या उजव्या साईडने चेंडू घेऊन जाणार सर्व फलंदाजाच्या दिशेने. अकुट्टपा टाकला चेंडू, आऊटचा मारला प्रयत्न, 3 विकेटच्या दिशेने जातो षटकार. मला असं वाटतं किशोरने ठरवलेले षटकारच मारायचे, 1-2 धाव घ्यायचीच नाही परंतु षटकारच मारायचे असं किशोरने वाटतं ठरवलेले. आणि 6 आणि धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या देते 32 डीजे. काही महागडे षटक पहिल्या चेंडूत मात्र त्यांनी विकेट घेतली ती. दुसरा चेंडू मात्र षटकार जातोय. पुन्हा एकदा बघू किशोरसाठी. पुन्हा आपण टाकला चेंडू आपल्या दिशेने जातोय, मारण्याच्या प्रयत्नात, कट करण्याच्या प्रयत्नात, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या आहे ती 32. 32 धावसंख्येचं एक वर्णन करायचं झालं तर 2 रन पेनल्टी आणि 5 षटकार मारलेत ते किशोर यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या दिशेने टाकलेला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहतोय, 1 बाउन्स जातोय, चेंडू सीमा पार होतोय. आणि चेंडूचं जर आपण पाहिलं असेल तर याप्रमाणे तेंडुलकरनी अख्तरला षटकार मारला होता, तसं सहवागनी सुद्धा षटकार मारला होता ऑफच्या दिशेने, त्याप्रमाणे ऑफच्या दिशेने मारला फटका. 4 धावा डीजे. इथून कुठे बोलायचं नाहीये, आपण बसायचं, आपण खेळाडूयात, अजिबात बोलायचं नाही. धावसंख्या 36. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला, थर्ड बॉलच्या दिशेने जातो चेंडू, 1 बाउन्स होतोय, दुसरा बाउन्स होतोय, बघूया चौकार होतो का काय. मात्र क्षेत्ररक्षण चांगले होते, 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 2 धावांनी आकार बदलतोय स्कोअरवर आणि धावसंख्या पुढे बदलते. दोन्ही धावसंख्या जाते पुढे, ती होते ती 38. धावसंख्या होते 38 फॉर 3 विकेट्स. महागडे षटक पडतंय ते रोहित यांचं, पात्र पुरेपूर फायदा घेतो तो आता किशोर. सलामीला आला किशोर. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्या दिशेने टोलला चेंडू, 1 बाउन्स आणि सेकंड बाउन्स मध्ये चौकार होतो आणि 4 आणि धावसंख्या होते ती 4-0 म्हणजे 40 धावसंख्या होते. षटक 42 धावसंख्या होते आणि पहिलं षटक संपतंय, दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या होती ती 42. अजूनही मैदानात सलामी आलेला किशोर आहे डीजे.
आजच्या दिवसाचा पहिला सामना आणि आपण षटकार चौकाराची आतषबाजी होताना पाहतोय तो ढाकणे संघाकडनं. ढाकणे संघाचा सलामीला आलेला फलंदाज मला वाटतं सर्व धावा त्याच्या नावावर आहेत, फक्त 2 धावा पेनल्टी आणि 40 धावा वैयक्तिकवर खेळतोय तो किशोर. जवळजवळ मला असं वाटतं त्यांनी 5 षटकार मारलेत. पुन्हा एकदा बघूया 2 षटकानंतर धावसंख्या 42. खूपच महागडं षटक म्हणता येतील ते शही संघाकडनं होतंय, परंतु शही पण नावाजला हा चांगला असा फलंदाजी करतो. कारण क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे, किती जरी धावा झाल्या तर समोरचा संघ सुद्धा धाव करू शकतो, परंतु प्रत्येकाची शैली, प्रत्येकाचा विचार वेगळा, प्रत्येकाचा ब्रेड इज अ सम बट नॉलेज इज डिफरंट असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. म्हणून प्रत्येकाचा मेंदू जरी सारखा असला तर प्रत्येकाची अक्कल वेगळी आहे, प्रत्येकाची सोच वेगळी आहे. चला पुढचा चेंडू. धावसंख्या 42. सुंदर असा चेंडू स्लो डिलिव्हरी करतोय, बॅटच्या पट्ट्यात येतोय, सर्व ऐश्वर्याच्या हातात जातो. निर्धाव चेंडू संघाकडून 3रं षटक घेऊन जातो तो राकेश. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव राकेश यांचा, फलंदाजीसाठी शिवाजी. मात्र अजूनही किशोर मैदानातच. खूप उशीर होतोय. धावसंख्या 42. षटकातील पुढील चेंडू. काय म्हणायचं तुम्हाला? बोला बोला, मी तुम्हाला सांगतो ना. वर सर्कल झाली ना, तुम्हाला माहित आहे का, मी सांगू का? आखे पण आतमध्ये घेऊ शकतो आपण. हॅलो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. फ्लायटेक चेंडू होता, स्लो डिलिव्हरी, सर्व 100च्या हातात. चांगली गोलंदाजी राकेशांची. आपण पाहिलं 2 षटकात धावसंख्या होती 42. दोन्ही षटकात चांगले किशोरांनी 5 षटकार मारले होते, आपण पाहिलं होतं. उत्तुंग असे षटकार मारले होते. अजूनही किशोर मैदानात. किशोरला जर स्ट्राईक दिली तर स्कोरमध्ये नक्कीच बदल घडेल. पुढचा चेंडू शिवाजीसाठी. आणि चौकार. ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू सरळ जातो मिडॉप आणि मिडॉनच्या दिशेने जातो आणि चौकाने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 4 ने पुढे सरसवते आणि धावसंख्या होती ती 46. काही चांगलं काही महागडे षटक म्हणता येईल, परंतु 2 चेंडू मात्र अप्रतिम टाकले. 2 चेंडू निर्धाव टाकले, तर 3रा चेंडू मात्र ऑफस्टॉपच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला, पण मिडॉन आणि मिडॉपच्या दिशेने तो चौकार सुरेख असं कव्हर म्हणता येईल त्या शिवाजींची. आता शिवाजीची तलवार मला असं वाटतं तडपली दिसते. बघूया पुढचा चेंडू. षटकातील पुढील चेंडू. धावसंख्या 46. आता मात्र पुन्हा एकदा सुलभ डिलिव्हरी करतोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या मात्र ती 46. आपण पाहिलं 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 42 आणि 3रं षटक चालू, धावसंख्या 46. पुढचा चेंडू. आता मात्र आमच्या प्रॉब्लेम दिसला तर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 ने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 5-0, म्हणजे 50 धावा फलकावर लागतात. अर्धशतक होत आहे ते ढाकणे संघाचं. धन्यवाद विजय. धावसंख्या ती 50. षटकातील पुढील चेंडू. 3रं षटक. लेस्टंपवर टाकलेला चेंडू आणि निश्चित व्हाईट अवंतर धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 51. आपण पाहिलं तर 2 षटकात धावा होत्या 42, मात्र राकेश यांच्या गोलंदाजीत निघाल्या 9 धावा. अजूनही षटकातील पुढील चेंडू बाकी. बॅटच्या पट्ट्यात चेंडू मात्र आला नाही. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात षटक, मला असं वाटतं 3रं षटक संपतंय. 3ऱ्या षटकांतर धावसंख्या आहे ती 51. अजूनही मैदानात किशोर आहे. त्या किशोर वैयक्तिक 40 धावांच्यावर खेळतोय. धावसंख्या 51. 3ऱ्या षटकानंतर धावसंख्या 51. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आलेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. ज्या ज्या टीम इथं आपल्या हजर असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. धावसंख्या ती 51. 3 षटकानंतर धावसंख्या ती 51. जवळजवळ 17च्या सरासरी धावा चालू आहेत. संघाकडून 4थं षटक घेऊन जातोय नितीन. बघूया नितीन काय करतोय. मला असं वाटतं संघाचा कर्णधार नितीन असावा.
आता स्वतः गोलंदाज आणि कर्णधार सुद्धा नितीन शही संघाकडनं धावसंख्या पाहतो आपण 2 षटकांनंतर धावसंख्या होती ती 42 आणि तिसऱ्या धावात मात्र काढली ती 9 धावांमुळे टोटल धावसंख्या होती ती 51. अजूनही 2 षटकं बाकी बघूया. कृपया वेळेचं बंधन असावं. आज आपल्याला सांगितलं, आज पुणे वेधशाळेने आम्हाला बातमी कळवली की आज पावसाचं सावट आहे, कारण पाऊस कधीही येऊ शकतो. त्यामुळे आपण वेळेचं बंधन ठेवायचंय. पंच सगळ्यांना ताकीद द्यायचं खेळाडूंना का वेळेचं बंधन. चला पहिला चेंडू नितीन यांचा सामना करणार सलामीला शिवाजी. चांगला चेंडू शिवाजीच्या बॅटपट्ट्यात येतं. आता मात्र बघूया एक मात्र धाव होतीये. किती मात्र? भरपूर मात्र, पण एक मात्र. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 52. धावसंख्या आहे ती 52 षटकातील पुढील चेंडू. नितीन याचा पहिला चेंडू एसटी रक्षक खराब, त्याच्यामुळे बाईच्या रूपाने एक धाव मिळते. आणि बघूया आता शिवाजी काय करतोय. षटकातील पुढील चेंडू नितीन यांचाच सामना करणार शिवाजी. लेफ्ट स्टंप टाकलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात कट करा कलाईचा उपयोग करतात. व्हाईट पंचांनी व्हाईट घोषित केला. अवांतर धावसंख्या सुद्धा भर. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 53. धावसंख्या आहे ती 53. पहिला चेंडू चांगला टाकला. दुसरा चेंडू मात्र लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न पण फारच बाहेर गेला. पंचांनी तो व्हाईट घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडली. धावसंख्या आहे ती 53. षटकातील पुढील चेंडू नितीन यांचा सामना करणार तो शिवाजी. 10-12 पावलाचा रनअप नितीन यांचा. पट्ट्यावर टाकला चेंडू उंचावर मारण्याच्या प्रयत्नात आमच्या मिड विकेटच्या दिशेने तो एक बाउन्स होत आहे आणि दुसरी बाउन्स होतोय आणि दुसऱ्या बाउन्स मध्ये चेंडू हातात जातो क्षेत्ररक्षकाचा आणि एकच धावावर समाधान मानायला लागतो त्या फलंदाजाला शिवाजीला. आणि 1 धावसंख्या जाते. धावसंख्या होती ती 54. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती नितीन यांची. धावसंख्या 54. सलामी आलेला किशोर मात्र अजूनही मैदानात 5 षटकांवर उभा राहिलेला किशोर. सुंदर चेंडू वाईट लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू पंचांनी निश्चितच वाईट घोषित केला. अनंतर धावसंख्या भर पडते. धावसंख्या ते डबल फॅट 2 पांजे 5वर 5 55. षटकातील पुढील चेंडू स्लोडेलरी उंचावर मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फायदा घेतला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येला आकार बघू. धावसंख्येत भरकन पुढे जाते. धावसंख्या होते 61. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 46 धावावर खेळतोय शिवाजी. बघूया चौकार आणि आपलं अर्धशतक पूर्ण करतो का काय. पुलटा चेंडू लेगच्या दिशेने चेंडू जातो. बॉल पळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 धावावर मात्र समाधान मानावं लागतंय आणि 1 धावसंख्या पंच मला कळतील. चेंडू हा वाईड आहे. अवांतर धावसंख्येत भर आणि बाईकची 1 धावसंख्या. धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या होते ती 63. महागडे षटक काय पडतं ते नितीन यांचं. धावसंख्या ती 63. अजूनही 46 धावावर खेळतोय तो किशोर. शिवाजी सुद्धा चांगली फटकेबाजी करतोय. आपण पाहिलं त्यांनी सुद्धा 2 चौकार लगावलेले आहेत. या षटकातील पुढील चेंडू सुंदर असा चेंडू आपल्या दिशेने कलाईचा उपयोग केलेला. चांगला असा आपण कव्हर ड्राइव्ह पाहतो. जसं काय विराट कोहली कसं का शॉट मारतो त्याप्रमाणे शिवाजीने हा फटका मारला आणि 1 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 64. 60 फॉर 3 विकेट्स. 46 धावावर खेळतो तो किशोर. बघूया चौकारने आपला अर्धशतक पूर्ण करतो का काय. हा पालो टाकला चेंडू पुन्हा लेगच्या दिशेने जातो. 1 बाउन्स होतोय. दुसरा बाउन्स मध्ये चेंडू फील करतो आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो. धावाच होतो का काय. चेंडू पैकी खराब आणि 2 धावांनी आकार मिळतो. 2 धावांनी धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होते डबल 6 म्हणजे 66. डीजे पुढील चेंडू. धावसंख्या आहे 66. पुन्हा एकदा बघू शिवाजीसाठी 2 धावांची गरज अर्धशतकासाठी.
टाकलेला चेंडू आणि बाद होतो. शिवाजी निराश होऊन नक्कीच परत 2 धावा जर काढल्या असतात तर शिवाजीचं अर्धशतक झालं असतं. गडी बाद मात्र झाला तो ढाकणे संघाचा. धावसंख्या षटक संपतो. चौथ्या षटकानंतर धावसंख्या ती 66. अजून एक षटक बाकी आहे आणि चांगली फलंदाजी करतात. बाद होऊन परत तो किशोर डीजे. चांगली अशी फलंदाजी. धावसंख्या 4 षटकानंतर 66. शेवटचं षटक घेऊन येतोय तो राकेश. चला पुन्हा एकदा जे संघ आले असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आमचे सहकारी मित्र नितीन चौधरी आपली वाट पाहतात. षटकातील पुढील चेंडू शेवटचं षटक राकेशांचं. आपल्या दिशेला टाकलेला चेंडू पण मारण्याचा प्रयत्न करतो तो. ऑन साईडच्या दिशेत फाईन लेगला चेंडू जातो. 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये हातात जातो क्षेत्रक्षावर. एकच धावावर समाधान मानावं लागतं त्या फलंदाजाला. एकच धावावर समाधान मानावं लागतं त्या शिवाजीला आणि एकरी धावसंख्या पुढे जातो ती 67. धावसंख्या ती 67. षटकातील पुढील चेंडू. अजूनही आमचे समालोचक काय आले नाहीयेत. आदरणीय रमेशजी शिंदे सर, दत्ता सर आणि आमचे आदरणीय पाटील सर लवकरात लवकर येणार आहेत. उलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. सरळ जातो तो विकेटवर आदळतो आणि एकरी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 68. चांगली सुरुवात म्हणता येईल. डाकणे संघाची फार मोठा डोंगर उभा केलाय तो डाकणे संघाने. शही संघाकडे शही संघ पण असा नावाजलेला संघ आहे का वासिंदमध्ये तो शहापूर तालुक्यामध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. चांगले फलंदाज त्यांच्या संघात सुद्धा आहेत. षटकातील पुढील चेंडू शिवाजीसाठी बघूया. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न. स्लो डिलिव्हरी करतो तो राकेश. धावसंख्या मात्र आहे ती स्थिर. धावसंख्या आहे ती 67. 68. धावसंख्या 68. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आणि धावचित. मला असं वाटतं बरेच एक 3 धावचित झालेत ते ढाकणे संघाचे फलंदाज आणि एक मात्र कॅच गेलाय तो किशोरच्या रूपाने. तो पण आपण पाहिलं विकेट किपरने कॅच घेतला होता तो. धावसंख्या ती 68. चला लवकर चला फलंदाजांनी. धन्यवाद विजय. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू. चांगला गोलंदाजी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहिलं 4 षटकानंतर धावसंख्या होती ती 66. दुसरं 5व्या षटकात चालू आहे आणि धावसंख्या ती 68. म्हणजे ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला. जसं किशोर फलंदाज बाद होतो आणि धावसंख्याला रोखण्यात मात्र यश मिळतं ते शही संघाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट मात्र हवेत फिरते. चेंडू मात्र निधावर. षटक संपतंय. खूपच चांगली गोलंदाजी. 5वं षटक. फक्त धावा मिळत आहेत 2. 5 षटकानंतर धावसंख्या होती ती 68. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. डीजे
क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, झाला फलंदाज जायचंय लवकर. जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान ठेवलं ढाकणे संघानं. धन्यवाद. पुन्हा एकदा आल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. लवकर क्षेत्ररक्षण लावायचे पंच, क्षेत्ररक्षण लावायला सांगायचे. 5 षटकांचा हा सामना आहे, जरा याची नोंद घ्या. पहिल्या सामन्याला जर उशीर झाला तर आपल्याला बाकीचे सामने खेळवायचे आहेत. एक तर पावसाचं सावट सांगितलंय, सकाळीच पुणे वेधशाळेचं आम्हाला तज्ज्ञांनी फोन केला, तुमचे सामने चालू आहेत. हा पावसाचं सावट येऊ शकतो, त्यामुळे सामने पटापट खेळून घ्या, काही सांगू शकत नाही. जसं आपण क्रिकेट बद्दल अनिश्चितता खेळ आहे, तसा पावसाबद्दल सांगू शकत नाही. आता पाऊस हा 12 महिने कधी येऊ शकतो. चला, गोलसाठी येतो तो तिने सामना करणार, तो सलामीला आलेला परागारी रोहित. बघूया, षटकार चौकाराच्या आदर्शवादी करावा लागेल आपल्याला. पाहिलं आपण 2 षटकात 42 धावा होत्या त्या ढाकणे संघाच्या. त्याच्यानंतर धावा मिळाल्या 9, झाल्या 51 धावा. त्याच्यानंतर धावा मिळाल्या 15, त्याच्यानंतर झाल्या धावसंख्या 6 आणि त्याच्यानंतर 2च धावा मिळाल्या 5व्या षटकात. पहिला चेंडू उंचर मारण्याचा प्रयत्न करतो, लॉंग ऑफच्या दिशेने जातो आणि गडी बाद होतोय. शाही संघाचा मला असं वाटतंय बाद. आपण पाहिलं होतं 21 धावा कुठल्या होत्या त्या ढाकणे संघाने. चांगला असा फलंदाज त्या किशोरने 4 षटकार ठोकले होते. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्या दिशेला टाकलाय चेंडू, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडू जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं सर्कलचं सर्कल षटक, पहिलं षटक आहे सर्कलचं षटक, परंतु अजूनही त्यांना पुरेपूर फायदा घेता आला नाही. एक चौकार मात्र मिड ऑफच्या दिशेने मारला होता, मिड ऑनच्या दिशेने चौकार मारला होता. आता मात्र बघूया चांगली गोलंदाजी. धावसंख्या 5. षटकातील पुढील चेंडू हा परू टाकला, त्याला उंचावर मारण्याचा प्रयत्न, झेल होतो का काय आणि बाद. दुसरं यश घेण्यात यश येतं ढाकणे संघाला. खराब सुरुवात म्हणता येईल ती शाही संघाची. 2 गडीच्या मोबदला धावसंख्या 5. डीजे
चांगला असा चौकार पाहायला मिळाला आपल्या लॉंगॉनच्या दिशेने. पुढील चेंडू किशोर घेऊन जात होतो नितीनसाठी. पुन्हा एकदा पुलटा चेंडू उचल मारण्याचा प्रयत्न, षटकार, लाजवाब पटकार. 6 आणि धावसंख्या भरका पुढे जाते. धावसंख्या होते 15. डीजे आपण पाहिलं असेल किशोरने षटकार चौकार मारले होते त्याप्रमाणे नितीन सुद्धा फलंदाजी करतो. त्याही किशोरच्या गोलंदाजीवर ज्या किशोरने 5 षटकार मारले होते. आडगावच्या संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आपण पाहिले किशोरने 6 षटकार मारले होते. आताच किशोरच्या गोलंदाजीवर एक चौकार आणि षटकार मारला तो नितीन यांनी. मालक संघाचे कर्णधार हजर झालेत. आडगाव संघाचे कर्णधार अजूनही हजर नाहीये. SB मालद. SB मालक संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. आडगाव संघाचे आले या पंच नाणेफेक करायचे. नितीन चौधरी त्यांची नाणेफेक करून घ्या. आलेले 2 चेंडू 10 धावा. कुठला धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या ती 15. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकात 21 धावा होत्या. त्या दाखल पुलटा चेंडू जमिनीवर तरला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं. एक धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 16. चला नाणेफेक करतोय अमोलजी घोडंबे. SB 11 मालद वर्सेस आडगाव सामन्याच्या पुढील सामना फारच उंचावून टाकलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातो आणि पंचांनी तो नक्की जातो. नो बॉल चेंडू घोषित केलाय. अवंतर धावसंख्या सुद्धा बर आणि फ्री हिट सुद्धा आणि 2 धाव्याला आकार मिळतोय. धावसंख्या दोन्ही पुढे होते 18. आडगावने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी SB मालक संघाला आमंत्रित केले. त्याची नोंद घ्या. चांगला असा चेंडू मिळवच्या दिशेने जातो. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर जातो का काय बघूया. चेंडू पळतो. बॉल धावतो आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येने पुढे जाते. धावसंख्या पुढे होते. धावसंख्या 2-0 म्हणजे धावसंख्या होती ती 22. सॉरी धावसंख्या जाते 2-2-22. डीजे अजूनही षटकार चौकाराची गरज आणि महागडे षटक पडतं मला असं वाटतं किशोर यांचं. कारण किशोरने धावसंख्या कुठल्या होत्या पहिल्या षटकात 21 धावा. आता मात्र बघूया काही होऊ शकतं. मी प्रत्येक वेळेस सांगतो क्रिकेट नॉट चॅलेंज गेम. टाकलं त्याला हाफ चेंडू टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा उंचावून मारलेला फलंदाज बघतो तो नितीन पुरेपूर फायदा घेतो किशोरांचा. 6 आणि धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 28. डीजे
जिंकू शकतो ते. आपण काल पाहिलं दुसरा सामना भारताने गमावला आणि सिरीज सुद्धा गमावली. आपण टेस्ट सुद्धा पाहिली दक्षिण आफ्रिकेत दोन्ही टेस्ट हारला. आता उद्याचा शेवटचा सामना भारत घोड करतोय का तोही पराभूत होतोय. सर्व लक्ष कारण नवीन कर्णधार नवीन कोच असल्यामुळे भारताला फार मोठे दडपण येते. बघूया दक्षिण आफ्रिकेतला उद्याचाही सामना पाहता येईल. तत्पूर्वी आपण या सामन्याकडे वळूया. धावसंख्या आहे ती 36. षटकातील पुढील चेंडू आपण टाकल्याच्या उंचावर प्रयत्न जातो तो षटकार लाजवाब फटका लेगच्या दिशेने फटका आणि धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होते 42. डीजे धावसंख्या 42. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज 69 धावा ठेवल्या त्या ठाकरे संघाने. अजूनही मला असं वाटतं तिसरं षटक झालं आणि धावसंख्या झाली ती 42. आपण पाहिलं 2 षटकात ठाकरे संघाची धावसंख्या होती 42 परंतु आता तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या आहे ती 42. षटकातील पुढील पुढे आपण चेंडू उलटून मारला प्रयत्न षटकार लाजवाब फटकेबाजी. 6 धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 6 आणि भरकन पुढे येते. धावसंख्या होती ती 48. डीजे धावसंख्या 48. अजूनही 21 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू आला. आता मात्र चेंडू मध्ये बदल. चांगली चेंडू फेकी मागता येईल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 48. एकोणसत्तर धावांची गरज. 69 धावा काढायच्या. पुढचा चेंडू पायात टाकलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये आणि पंचांच्या वाईट घोषित केला. अवतार धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 49. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. आदरणीय आमचे गुरुवर्य बापू अधिकारी यांचं इथं आगमन होतंय. मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो बापू अधिकारी चांगले इंग्लिश कॉमेंटर, मराठी चांगले असे कॉमेंटर आणि चांगले असे पंच सुद्धा असे नावाजलेले बापू अधिकारी इथं येत आहेत. मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपल्या नितीनजी चौधरी यांना की आपल्या स्वयंसेवकांना सांगायचं त्यांचं स्वागत करायचंय बापू अधिकारी यांचं. मी संतोष शिंदेना विनंती केली बापू यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि आपला मायेची शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. बदलत आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना पहिला. म्हणजे प्रत्येक षटकात 10 धावांची गरज. पंचांच्या डाव्या साईडनी चेंडू घेऊन जाणार गोलंदाज तो ठाकरे संघाचा सुनील नितीनसाठी. फुलटा चेंडू नितीनला टाकला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 आणि धावसंख्येला आकार मिळतो. 6 आणि धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती 56. डीजे धावसंख्या होते 55. आपण पण पाहिली त्यांची धावसंख्या 55 झाली होती आणि यांची सुद्धा धावसंख्या पुन्हा एकदा 55 झाली आहे. बघूया पुढचा चेंडू नितीनसाठी. पुन्हा फुलटात बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू आला नाही. मारण्याच्या प्रयत्नात नो बॉल चेंडू दिलाय पंचांनी.
थांबा, पंच दोघे निर्णय घ्या. 2 मिनिटं काही आपण बोलूच नका ना प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंच मला कळतील नो बॉल कॅन्सल झालेला आहे. दोघांचा कॉल असू द्या, दोघांचा निर्णय घेऊ शकतात, काही हरकत नाही. दोघं मिळून निर्णय घ्या. पंच घाई करू नका, दोघं मिळून निर्णय घ्या. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय, अंतिम हंपर डिसिजन इन फायनल डिसिजन. नो ऑब्जेक्शन प्लीज. पुढील चेंडू 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघूया काय होऊ शकतं. क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. मी वारंवार सांगू शकतो. शेवटच्या चेंडू परत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटा टाकला बरं. चेंडू यॉर्कर टाकला बरं. क्लीन बॉल होतो तो नितीन. आता मात्र पुन्हा समीकरण बदलतंय. खूपच 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. धक्का बसतो तो शही संघाला. डीजे धावसंख्या 61. 8 धावांची गरज. चेंडू द्या लवकर. महागडे षटक. आता मात्र समीकरण बदलतं. 8 चेंडू 8 धावा. बघूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू. स्लो डिलिव्हरी. पुंचावून मारण्याच्या प्रयत्नात सरळ जातात. निर्धाव चेंडू. पुन्हा समीकरण बदलतं. 7 चेंडू 8 धावांची गरज. आजच्या दिवसातला पहिला सामना रोमांचक सामना. आपण पाहिलं 69 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते ढाकणे संघाने. आता त्याचा पुरेपूर फायदा उचलतात. पुरेपूर पाठलाग करताना दिसतो तो शाही संघ. पुन्हा एकदा जातो षटकार. षटकार लाजवाब फटका. आणि धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 67 आणि एका षटकात जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 2 डोजे. आडगाव मधला सामना होणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच तयार ठेवायचं आडगाव संघानं आणि एसबी माल संघाच्या फलंदाजीसाठी तयार राहायचंय. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं. इकडं फलंदाजीसाठी जागा इकडे आहे याची नोंद घ्या. अन्यथा आपण तिकडे बसलात तर पेनल्टी लागेल याची नोंद घ्या आपण. 6 चेंडू 2 धावा आणि हा जातो वन बाउन्स. षटकार. फायटक षटकार. सामना विजयी. अभिनंदन. विजय संघाचं पराभव संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच. डीजे